तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली आहे 6:06. आज भाई आपल्याला थोडासा उशीरच झाला. उठलेलो ऍक्च्युली 4:30लाच, पण विचार केला की 10 मिनिटं झोपतो आणि झोपलो की डायरेक्ट 5:15लाच उठलो. मग काय 5:15ला उठल्यावर धावपळ आपली, फटाफट आंघोळ विंगोळ केली, गाडी साफ केली, CNG फिल केला. आता करूया लॉग इन आणि जाऊया आपल्या डेली रुटीनवर. चला तर मित्रांनो, बघूया आपल्याला आज कोणती ट्रिप भेटते आणि आज आपलं कशा प्रकारे आपल्याला रेट भेटतात. काल तर रेट खूप डाऊन होते. आज बघूया कसं काय मार्केट आणि आपलं ओला उबर. तर ठीक आहे, जाऊया आणि करूया काम. बघूया, एखाद दिवस असतो कधी कधी असा एक पॅच येतो, एवढा खतरनाक येतो ते माहिती नव्हतं मला. चला ठीक आहे, पण गेला तो कालचा दिवस. आज करूया आपण नवीन सुरुवात आणि करूया कामाला सुरुवात. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम पिऊया आपण चहा. मित्रांनो, काटेमानी नाक्यावरती आलेलो आहे, थांबलोय आपल्या स्पॉट वरती, पण बुकिंग नाही वाजत. बुकिंग वाजते, एकच बुकिंग वाजते. 3 वेळा मला उबर मध्ये एकच बुकिंग वाजली. कांदिवलीची 750 रुपये रेट आहे. ही बघा, खारघर पनवेलची 398. काय मतलबच नाही बुकिंग जाऊन. तर भाई अशा छोट्या छोट्याच बुकिंग वाजतात. बुकिंग तर मोठे आहेत पण त्याचे प्राइस खूप छोटे आहेत. कांदिवलीची वाजते 750 रुपये, 54 किलोमीटर. 750 54 किलोमीटर म्हणजे एक 12 रुपयांनी समजा ती ट्रिप असेल. 1.5 तास तिला जायला लागणार. त्यापेक्षा इकडनं बदलापूरची एक ट्रिप घेतली, 350 रुपये होतील. तिकडनं इकडे आलो तरी माझे 350 रुपये होतील. इथल्या इथे मला वाटतं एक 25 किलोमीटर मध्ये, म्हणजे रिटर्न मध्ये 25 ते 26 किंवा 30 किलोमीटर मध्ये, 30 किलोमीटर मध्येच माझे नाही करून 600 ते 700 रुपये होऊ शकतात जर बदलापूरची ट्रिप मी घेतली तर. कोणती आहे भिवंडी? नाही. तर बदलापूरची पण ट्रिप घेतली तरी माझे 600-700 रुपये होऊ शकतात. आणि मग ती ट्रिप कांदिवलीची घेऊन जावा आणि मग तिकडनं काम करायला सुरुवात करा. आणि एवढी छोटी ट्रिप पासून सुरुवात तर करणारच नाही. ऑलरेडी जायला 1.5 तास लागतोय आणि किलोमीटर पण 54 आहेत. 54 किलोमीटरचे नाही करून तरी 950च्या आसपास तरी रेट पाहिजे. तर एवढा रेट लो आहे, म्हणजे कमीत कमी 200 ते 250 रुपयांनी रेट खाली आहे. तर ठीक आहे, बघूया आता, करूया काम. पण बुकिंग तर चांगली लागली पाहिजे. जर आज बुकिंग चांगली नाही लागली तर मी आज लोकलच काम करेल. काय आहे की लोकल मध्ये 300-350 वाल्या किंवा 250 वाल्या पण, हे बघा, शिळफाटा 200 रुपये. हे बघा, माहीम 50 किलोमीटरचे 685. काय परवडत नाही बुकिंग. नाही परवडत ती बुकिंग नाही घ्यायची. उगाच डोक्याला ताण नाही करून घ्यायचा. जी बुकिंग चांगली आहे ती बुकिंग घ्या आणि कामाला सुरुवात करा. आणि रेट थोडा डाऊन चालू आहे. तर बघूया आता, एखादी कोणती तरी चीज परत आली माहीमचीच, तर नाही ऍक्सेप्ट केली ती बुकिंग. मला वाटतं ओला मध्येच कोणती तरी बुकिंग जर चांगल्या रेटची असेल तर मी ती ऍक्सेप्ट करेन आणि निघेन इकडनं. तर बघूया आता आपल्याला कोणती बुकिंग लागते. भाई कामाचे खूप जरा जास्तच वांदे चालू आहेत. कारण का एवढ्याला बुकिंग वाजायला सुरुवात होतात. हे बघा, 99 रुपयाची ट्रिप आहे. हे बघा, एवढे जास्त पैसे देऊन लगेच शेड बीड बनवणार आहेत का काय लोक आपल्याला. तर ठीक आहे, बघूया आता. तर मित्रांनो, फायनली आता बुकिंग घेतलेली आहे. ही पण बुकिंग मी नव्हतो घेणार, 2 वेळा आली, आता तिसऱ्यांदा घेतली आहे मी. पवईची बुकिंग आहे. 1.25 तास लागणार आहे जायला, 1 तास 20 मिनिटं दाखवत आहेत. आता घेतली आहे बुकिंग, काय करणार. प्राइस जर आपल्या मनासारखा नाही, पण आता काम करायचं आणि इकडनं निघायचं तर घेतली बुकिंग. नाही तर मग आता इकडेच आपण, मला वाटतं वाट बघत बसणार बुकिंगची. आणि बुकिंग काय लागणार नाही, कारण का टाइम बघा किती झालाय, 6:48. तर ठीक आहे मित्रांनो, आपण 1 तास असंच जवळपास थांबलेलो आहे बाहेर, पण काय बुकिंग लागलेली नाही. आता 1 तासानंतर ही बुकिंग लागली तर घ्यावी लागली मला. आता घेतो आणि जातो पवईला. मग बघूया तिकडनं तरी आपलं काम सुरळीत चालू होतं की नाही. चला तर मित्रांनो, जाऊया आता पिकअप करायला. तर मित्रांनो, पवईचा ड्रॉप झालेला आहे. आता मला नेरूळची बुकिंग वाजली होती, पण आपला हात पोचायच्या पहिलेच गायब झाली ती. फक्त नावच दिसलं नेरूळ. भाई एवढ्या खतरनाक बुकिंग पळतात आहेत ना की भाई ऍक्सेप्ट करायला पण भेटत नाही. तर ठीक आहे, आता बघूया इकडनं आपल्याला कोणती बुकिंग भेटते. एखादी चांगली बुकिंग घेऊया आता. ही कोणती आहे? नाही, विरारची होती. जर चांगली असती तर घेतली असती.
ठीक आहे, बघूया आता इकडनं एखादी चांगली लॉंग ट्रिपच बघूया, जर भेटली तर घेऊया आणि करूया काम. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्याला कोणते भेटते बुकिंग. आणि ही बघा, ही आपण आता कंप्लीट केलेली आहे. ही बघा परत आली, वसई विरारचीच गेली. 624 रुपये भेटलेले आपल्याला. आता पवईची ट्रिप गेली, कंप्लीट केलेली. काय करणार, रेट कमी आहे पण करावं लागतंय. तिकडनं निघायचं होतं म्हणून आलो. तर बघूया इकडनं कोणती ट्रिप भेटते. पीक आवर्स चालू झालेला आहे आता, तर बुकिंग स्टार्ट होतील आता कंटिन्यूस. तर बघूया आता कोणती ट्रिप भेटते इकडनं, चांगली ट्रिप घेऊन निघूया. तर मित्रांनो, आता इकडनं आपण तुर्बेची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे उबर मध्येच. तर जाऊया आता तुर्बेला, करूया पिकअप. चला तर मित्रांनो, जाऊया आता तुर्बेला. तर मित्रांनो, तुर्बेच्या इथला ड्रॉप झालेला आहे. MIDCचा इथला ड्रॉप होता MIDC मधला. तर मला वाटलं होतं की आता इकडनं ट्रिप नाही भेटणार, पण मला आता इकडनं कल्याणचीच ट्रिप लागली. तर कल्याणची ट्रिप मी ऍक्सेप्ट केलेली आहे. तर आता जाऊया कल्याणला आणि मग लोकलच काम करेल. चला तर बघूया थांबतात का नाही. 4 मिनिटं, ओलाच्या ट्रिपचा भरोसाच वाटत नाही मला, चालेल लगेच कॅन्सल करतात. चला तर ठीक आहे, बघूया आता 4 मिनिटांमध्ये पोहोचूया, करूया पिकअप आणि मग जाऊया कल्याणला जर ट्रिप भेटली तर. नाहीतर मग इथेच भटकूया नवी मुंबईमध्ये. मुंबईला तर जाणार नाही, कारण का खूप जास्त ट्रॅफिक आहे. मी आता येतानाच एवढी ट्रॅफिक फेस केली आहे, जाताना तर अजून जास्त आहे. तर ठीक आहे, बघूया. त्या साईडला तर नाही जाणार, ठाणा बिना साईडला भेटली ट्रिप तर जाईन, नाहीतर मग बेलापूर, सानपाडा आणि पनवेल या साईडलाच फिरत राहीन, कामोठे वगैरे कोणती पण ट्रिप लागली तर. आणि आता सध्या जर आपल्याला कल्याणची लागलेली आहे, तर मग बघूया, ट्राय करूया कल्याणला जायचं. चला तर मित्रांनो, घेऊया पिकअप. तर मित्रांनो, कल्याणची बुकिंग जेव्हा मी कंप्लीट केली तेव्हा मला इथली पण बुकिंग लागत होत्या, पण मी उचलल्या नाही कोणत्याच बुकिंग. म्हणजे काळा घोडा या त्याच बुकिंग लागत होत्या सगळ्या. म्हणजे लांब लांबच्याच बुकिंग लागत होत्या. आणि ट्रॅफिक 2 तास 2.5 तास, गोरेगावची पण सेम तसंच लागत होते. मग मी विचार केला की थोडंसं लोकल काम करतो. लोकल काम करायला गेलं तर लोकल पण काय लागत नाही ट्रिप. आणि आता मी येऊन बसलेलो आहे बेलापूरला आलोय आणि बुकिंगची वाट बघतोय. तर बघूया बेलापूरवरून लागली तर, कारण का वाटत तर ना आता बेलापूरवरून पण लागेल. कारण का ज्या काय लागतात ते ट्रिप, मला तर वाटतं त्या फक्त 2च ट्रिप लागलेत मला, 88 आणि एक कोणती तरी 125 वाले नेरूळची. पण मी ऍक्सेप्ट नाही केली. आता बघूया, ट्राय करूया याच्यामध्ये भेटते का ट्रिप. भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर संध्याकाळीच ट्रिप भेटेल मला तर वाटतं आता. कारण का बेलापूरला पण खूप सारे ऑफिस आहेत, ते संध्याकाळी 3च्या नंतर सुटायला चालू होतील. त्या अगोदर जर कोणती ट्रिप लागली, पनवेल पण लागली तर घेऊन टाकेल मी. बघूया. चला तर मित्रांनो, आता वेट करूया आपण बेलापूरलाच. तर बेलापूरला इकडे लेफ्ट मारला तर आमदार मंदाताई म्हात्रे त्यांचं घर आहे, त्या समोरच उभा आहे मी. ठीक आहे, चला तर बघूया, करूया वेट. आणि जर चांगली बुकिंग लागली तर घेऊया, नाही लागली तर मग इथेच थांबूया. तर मित्रांनो, आता आपल्याला फायनली पनवेलची बुकिंग लागलेली आहे. बघा टाइम बघा किती, आता 50 व्हायला आले, 50 झाले, 50 झालेत. आता फायनली आपल्याला पनवेलची बुकिंग लागलेली आहे. 2 मिनिटावरती 1 मिनिटावरती पिकअप आहे. तर जाऊ आणि पिकअप करू. आणि मला वाटतं भाई पनवेल वरून तरी आता कोणती तरी चांगली बुकिंग वाजेल, कारण का इकडनं बुकिंगच वाजत नव्हत्या. आणि आता जाऊ आपण पिकअप करूया. तर हे बघा, मी इकडेच थांबलो होतो, तुम्हाला बोललो होते, तर इथे थांबलो होतो. इकडनं आता जाऊया पनवेलला. आणि हा आहे तो आमदार मंदाताई म्हात्रे यांचा बंगला, गौरव. चला तर आता इकडनं निघूया, जाऊया पनवेलला. तर मित्रांनो, पनवेलचा ड्रॉप पण आपला झालेला आहे. आणि आता जरा झाडाखाली गाडी मस्त लावली आणि आता बघूया वाट आपल्या इथल्या बुकिंगची, आपल्या साईडच्या. वेळ झालेला 2:30 वाजलेत. तर बघूया, इकडनं भेटली तर ठीक आहे, आणि दुसरं काय करू पण नाही शकत, थांबावंच लागेल इकडे. चला तर ठीक आहे, वेट करूया, भेटेल इकडनं बुकिंग तर ठीक आहे मित्रांनो. बघूया आता वाट बुकिंगची, एखादी बुकिंग घेऊया चांगली. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, काय पण चालेल आपल्याला, घेऊया आणि निघूया. तर मित्रांनो, उबर मध्ये आपल्याला बुकिंग लागलेली आहे इकडनं कल्याणची, लोकरामची, म्हणजे कल्याण रीचची, आपल्या एकदम घराच्या बाजूचीच बुकिंग आहे. चला तर मित्रांनो, एकदम फास्ट मध्ये बुकिंग घ्या, फास्ट मध्ये घरी जाऊया आणि जेवूया. आता मी काहीतरी खाणार होतो इकडे, पण आता बोललो घरी जाऊनच जेवूया. चला तर मित्रांनो, भेटूया डायरेक्ट कल्याण मध्ये. तर मित्रांनो, झालेला आहे आपला कल्याण ईस्टचा ड्रॉप फायनली. ही तीच जागा आहे जिथे मी सकाळी उभा असतो बुकिंग साठी. हे बघा,
याचा इथे काटे मानवली नाका डवाड. तर इकडेच उभा असतो. इकडनं सकाळी आपल्याला बुकिंग भेटते, पण जास्त करून तर चहा पिता पिताच मला बुकिंग लागते. तर ठीक आहे, झालंय आता आपलं काम. आणि आता आपण बघूया ओव्हरऑल काम आपलं किती झालेलं आहे. आणि त्याआधी मला एका मित्राने कमेंट केली होती की दादा गाडी चालवताना पाठ खूप दुखते, काहीतरी सांग. तर मित्रांनो, सगळ्यांसाठी एकच उपाय आहे की वर्कआउट करा. वर्कआउट केलं सगळे दुखणं एकदम बाजूला होऊन जातं. बॉडी पण फिट राहते. भले बॉडी बनवू नका, पण फिट राहा आणि वर्कआउट करा. चला तर मित्रांनो, बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, ओलामध्ये झालेले आहेत आपले 575 आणि उबर मध्ये झालेले आहेत आपले 2426 रुपये. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. 575 ओला मध्ये आणि उबर मध्ये झालेले 2426. सॉरी, मायनस झालेत. प्लस 2426, 3000 रुपयाचं 3001 रुपयाचं काम झालेलं. 1 रुपया दक्षिणा वाटतं आपली. तर मायनस आज 650 रुपयाचा CNG, मायनस 200 रुपये उबर आणि मायनस 83 रुपीज ओला. तर ओव्हरऑल आपलं 2000 रुपयाचंच काम झालेलं. 2070चं झालं, पण 2000 रुपयाचं काम झालेलं आहे. चला तर मित्रांनो, ठीक आहे, आता करूया उद्या अजून काम. आज तर कल्याणमध्ये येऊन मी रिटर्न गेलोय. तर ठीक आहे, आता बघूया उद्या कसं काय आपला दिवस. आजचा दिवस ठीक होता, पण घरी येता येता 4:05 झालेले आहेत. रोज आपलं काम नाही तर म्हणजे 3000चं काम किंवा 3100-3200चं काम मला वाटतं 2:30 पर्यंत आपलं कम्प्लीट होतं काम. पण आज 4 वाजले, म्हणजे काम थोडंसं स्लोच आहे. पण ठीक आहे, आता काय स्लो आहे पण करावंच लागेल. चला तर मित्रांनो, ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी.